बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही। देगलूर येथे श्रीराम नवमी मोठ्या उत्साहात साजरी। सविस्तर बातमी पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। नमस्कार मित्रांनो, मी अंजली पाटील। स्वागत आहे आपला नायगरा सिटी केबलच्या NCN न्यूज मध्ये। चला आता पाहूया शहर व ग्रामीण भागाचे ताज्या घडामोडी। दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्रीराम जन्मोत्सवानिमित्त देगलूर शहरात श्रीराम जन्मोत्सव समिती, श्री हनुमान मंदिर कापड बाजार, श्रीराम मंदिर कलानगर यांच्यातर्फे शोभायात्रा काढण्यात आली। प्रभू श्रीरामचंद्र जन्मोत्सव बुधवार दिनांक एप्रिल 17 रोजी शहर व परिसरात मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली। श्रीराम जन्मोत्सव समिती, श्री हनुमान मंदिर कापड बाजार समितीचे श्री किशोर बालराज कोटावार यांच्या नेतृत्वाखाली भव्य दिव्य प्रभू श्रीरामचंद्राची शोभायात्रा शहरातील मध्यवर्ती भाग असलेले श्री हनुमान मंदिर कापड बाजार येथून प्रभू श्रीरामाची आरती करून काढण्यात आली। या शोभायात्रेत प्रभू श्रीरामाची भव्य आणि श्री हनुमानाची मूर्ती तसेच अयोध्या येथील श्रीराम मंदिरातील प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्रतिकृती, भव्य स्वरूपाचे राम दरबार रथ, अद्भुत रोषणाई देणारे विद्युत छत्री पकडलेले रामभक्त शोभायात्रेचे प्रमुख आकर्षण ठरले। या शोभायात्रेत भगवे फेटे परिधान केलेले महिला, भगवी टोपी परिधान केलेले बालगोपाल, युवा वर्ग, वृद्ध मंडळी हजारोच्या संख्येत जय श्रीराम यांचा जयघोष करताना दिसून आले। दरम्यान श्री हनुमान मंदिर हॉटेल बेस गल्ली येथे शंकर कंटेवार, अशोक गणपवार, बालाजी कोंडगुलवार यांच्या वतीने खिचडी वाटपाचे आयोजन करण्यात आले। तसेच अनेक स्वयंसेवी संस्थेकडून पाणपोईची व्यवस्था करण्यात आली। देशपांडे गल्ली होटल बेस गल्ली, भडगल्ली शाळा, लोहिया मैदान होऊन श्री हनुमान मंदिर कापड बाजार येथे या शोभायात्रेचे समारोप करण्यात आले। यावेळी भाजपा महिला आघाडीच्या राज्य उपाध्यक्ष प्रणिताताई देवरे, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्री गंगाधर जोशी, माजी आमदार श्री सुभाष साबणे, मुखेडचे माजी आमदार अविनाश घाटे, देगलूर मार्केट कमिटीचे चेअरमन अनिकेत पाटील राजूरकर, शिवाजी बळेगावकर, माजी नगराध्यक्ष शंकर कंटेवार, माजी नगराध्यक्ष मोगलाजी शिरसेटवार, माजी नगराध्यक्ष लक्ष्मीकांत पदमवार, माजी उपनगराध्यक्ष अविनाश निलमवार, माजी भाजपा शहराध्यक्ष अशोक गणपवार, शिवसेना शिंदे गट शहर प्रमुख व्यंकट कुरमवार, मनसे जिल्हा सचिव प्रवीण मंगनाळे, श्रीराम जन्मोत्सव समिती श्री हनुमान मंदिर कापड बाजारचे किशोर बालराज कोटावार, गजानन बोगुलवार, ब्रिजेश गडमवार, राजू गरबलवार, रवी उल्लेवार, व्यंकटेश उर्लागोंडावार, रोहित कंतेवार, वैभव कुरमवार, राहुल गडमवार, ओम कोळगुलवार, अरुण आऊलवार आदी उपस्थित होते। हे होते आजचे बातमीपत्र। तर पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी। तोपर्यंत पाहत रहा नायगरा सिटी केबलच्या NCN न्यूज। मित्रांनो, लाईक, शेअर, कमेंट्स व सबस्क्राईब करा। जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले तर तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या आणि महत्त्वाची माहिती मिळेल। त्यामुळे कृपया आमचे चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद। आरती झालं महाराज घेऊन नाही बरोबर आहे, ठीक आहे। देगलूर शहरामध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा रामनवमी महोत्सव मोठ्या उत्साहामध्ये आणि आनंदामध्ये या ठिकाणी साजरा करताना आपल्याला दिसून येतो। आणि नवयुवक, तरुण तळपदार या ठिकाणी किशोर कोटावार साहेब यांच्या नेतृत्वाखाली जय्यत तयारी आज आपण पाहू शकता रामनवमीची या ठिकाणी करण्यात आलेली आहे। हनुमान चौकापासून महामिरवणूक या ठिकाणी रामदेवताची या ठिकाणी काढण्यात येऊन आली आहे। प्रभू श्रीरामाचे या ठिकाणी जल्लोष देगलूर शहरामध्ये होता।
गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा मोठ्या उत्साहामध्ये आपण या ठिकाणी जयंती तयार केली आहे आणि त्याच्याबद्दल आपण काय म्हणणार? सर्वप्रथम श्रीराम जन्मोत्सव समिती हनुमान मंदिर कापड बाजार यांच्यातर्फे सर्वांना मी सर्व हिंदू बांधवांना श्रीरामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. तुम्ही पाहता दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा अतिशय आनंदामध्ये उत्साहामध्ये आम्ही देगलूर शहरामध्ये श्रीराम जन्मोत्सव साजरी करतो. यावर्षीसुद्धा खूप भक्तांचा रामभक्तांचा या ठिकाणी प्रतिसाद मिळालेला आहे आणि यावर्षीसुद्धा खूप आनंदामध्ये उत्साहामध्ये आम्ही या ठिकाणी रामनवमी साजरी करत आहोत. रामलला त्यांच्या जागेवर विराजमान झाले तर आपल्याला कसं वाटतं यावर्षी? खूप 400 ते 500 वर्षानंतर काळानंतर आमचे संपूर्ण हिंदूचे जे काही आम्हाला जे काही प्रोत्साहन देणारे मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम या ठिकाणी अयोध्यामध्ये विराजमान झालेले आहेत. याबद्दल मलाच नाही तर तमाम भारतातील हिंदू बांधवांना त्या ठिकाणी खूप त्याचा आनंद झालेला आहे. आणि आजची जी या ठिकाणी जयंती करण्यात आली आणि मोठ्या उत्साहामध्ये श्रीराम प्रभू साहेबांच्या या ठिकाणी मिरवणूक काढण्यात येत आहे. जे दरवर्षी त्याच्याबद्दल काय वाटतं? माझ्यासोबत अनेक त्या ठिकाणी हिंदू बांधवांमध्ये खूप मोठ्या प्रभावामध्ये त्यांच्या मनामध्ये जल्लोष आहे. त्याचा खूप आमच्या समितीला सुद्धा आनंद. देगलूर शहरामध्ये सुद्धा भव्य दिव्य श्रीराम प्रभूंचं देवस्थान व्हायला पाहिजे. हां, त्याची तयारी सुरू झालेली आहे. श्रीराम मंदिर कलानगर या ठिकाणी राम मंदिराची निर्माण चालू आहे. सर्व जनतेला मी श्रीराम जन्म उत्सवाच्या शुभेच्छा देऊ इच्छितो. श्रीरामाच्या मंदिराची स्थापनाची सुरुवात झालेली आहे. तसेच सर्व भक्तांना विनंती आहे की त्यांनी या मंदिराच्या बांधकामासाठी मदत करावी आणि सर्व देगलूर रहिवाशांना सहकार्य करावे ही देगलूर वासियांकडून नम्र विनंती. आपण या ठिकाणी पाहू शकता आज प्रभू श्रीरामाचा या ठिकाणी जन्मोत्सव मोठ्या थाटामाटामध्ये देगलूर शहरामध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी जल्लोषामध्ये साजरा करण्यात येतो आणि आज आपण पाहू शकता महिला फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत. फार आनंदामध्ये आणि उत्साहामध्ये आज श्रीराम प्रभू यांचा जन्मोत्सव साजरा करताना देगलूर शहरामध्ये दिसून येतो. कॅमेरामॅन सोबत मी इसाक पडेल, NCN न्यूज TV देगलूर.
थांबा.